नमस्कार गावल्यांनो. तांबा कृषी पर्यटन केंद्र कुडा माड्याचेवाडी येथे आपलं मनपूर्वक स्वागत. गावल्यान शेतीची आवड असावी लागते. शेतकरी हा प्रत्येक शेतकरी आवडीने प्रत्येक गोष्ट करत असतो. त्याची शेतीबद्दलची तळमळ असते. तो स्वतः शेतीवर प्रेम करतो. शेतातून मिळणारं प्रत्येक उत्पन्न हे त्याच्यासाठी एक संजीवनी असते. जीवन हे असंच आहे. जसं आपल्याला एखाद्या गोष्टीचा आनंद होतो, तसं शेतकऱ्याला सुद्धा एखादं उत्पन्न चांगलं आलं की त्याच्यातनं त्याला आनंद मिळतो. गावरान बघा, आम्ही ह्या ठिकाणी तांबा कृषी पर्यटनामध्ये वेगवेगळे काही ना काही उपक्रम करत असतो. यावेळी बघा, आम्ही टमाट्याची लागवड केलेली आहे की बाबा कोकणामध्ये टमाटा येईल का, त्या टमाट्यातनं आपल्याला उत्पन्न मिळेल का, टमाटर लावल्यानंतर आम्ही लोकांना काहीतरी बोध देऊ शकतो का. हा एक मनात आलेली संकल्पना होती आणि हीच मनातली संकल्पना पूर्ण करण्यासाठी आम्ही या ठिकाणी या परिसरामध्ये टमाटा संपूर्ण लावलेला आहे. 2 वेळा ह्याची काढणी केली आम्ही. पहिल्या वेळी आम्ही 20 किलो टमाटे काढले, दुसऱ्या वेळी आम्हाला साधारण 15 किलो मिळाले, परवाच आम्ही 10 किलो टमाटे काढले. म्हणजे जर मनापासून आपण एखादी गोष्ट केली तर त्याच्यातनं आपल्याला उत्पन्न मिळतंच, पण काहीतरी केल्याचं एक आनंद मिळतो. हा आनंद आपल्याला टिकवायचा असेल तर शेतीवर प्रेम केलं पाहिजे. शेतकरी हा काबाड कष्ट करतो आणि तो काबाड कष्ट करून जेव्हा स्वतःचं कुटुंब चालवतो, ती त्याच्याकडनं घेणारी त्यागाभावनेची गोष्ट आहे. मिळतं न मिळतं हा भाग वेगळा झाला, पण त्या टमाट्यामध्ये आम्ही बघा मध्ये मका लावला आहे. त्याचप्रमाणे एक मनात आलं म्हणून मी 2च रोपं फ्लावरची आणलेली. हे बघा इथे लावलं आहे, हे एक फ्लावरचं रोप आहे आणि हे बघा इथे फ्लावरला फूल यायला सुरू झालं बघा. आणि हे दोन्ही रोपं लावून बघितली की आपल्याला आपल्या जमिनीमध्ये, ह्या जमिनीमध्ये आपल्याला खरोखरच काय काय उत्पन्न घेता येईल याचं आमचं परीक्षण सुरू आहे. आणि हेच परीक्षण करत असताना तुमचं प्रेमही तेवढंच आम्हाला गरजेचं आहे ना हो. तुम्ही प्रोत्साहन दिलं तर आम्हाला आणखी काहीतरी करून दाखवायचं एक मनामध्ये संकल्प येईल. आणि हा संकल्प आम्ही ह्या तांबा कृषी पर्यटनमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने शेतीपूरक व्यवसाय आणि शेती व्यवसाय याच्यातनं तुम्हाला आम्ही सांगण्याचा छोटासा एक प्रयत्न करतो आहे. तर गावाला हे तुम्हाला कसं काय वाटलं, हा उपक्रम कसा काय वाटला, नक्कीच तुम्ही आम्हाला कळवा. धन्यवाद. लाईक, कॉमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा.